गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू BIB मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण DNA रिप्लिकेशन चालू केलेलं आहे. त्यामध्ये आपण ॲक्च्युअल न्यू स्टँड ऑफ DNA कसा तयार होतो हे आपण डिस्कस केले बाळांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण DNA रिप्लिकेशनसाठी कोणकोणत्या प्रकारचे एन्झाईम्स लागतात हे आपण पुढे कंटिन्यू करू. बघा, लेक्चरचा टॉपिक आहे enzymes for DNA replication. कोणते एन्झाईम DNA रिप्लिकेशनसाठी लागतात हे आपण डिस्कस करूया. बाळांनो, पहिला एन्झाईम जो आहे, फर्स्ट एन्झाईम, तर तो आहे टोपोआयसोमरेज. टोपोआयसोमरेजलाच आपण DNA गायरेज पण म्हणतो, लक्षात ठेवायचं. और DNA गायरेज हा जो टोपोआयसोमरेज आहे हा काय करतो तर लक्षात ठेवायचं आहे, इट प्रिव्हेंट टॉर्सिओनल ट्रेन रिलीज करण्याचं काम करतो, लक्षात ठेवायचं. इट रिलीजेस, सिंपल लँग्वेजमध्ये म्हणू शकतो, इट रिलीजेस स्ट्रेन प्रोड्यूस्ड ॲट टॉप ऑफ रिप्लिकेटिंग फॉर्कच्या टॉपला जेही टेन्शन क्रिएट होईल ते रिलीज करण्याचं काम करतो. स्ट्रेनच्या ऐवजी टेन्शन पण म्हणू शकतो आपण, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जसं की मी इथं म्हणेल, अशा प्रकारे हा DNA आहे, अशा प्रकारे हा DNA स्टँड आहे. आता हा दोन स्टँड असं रिलीज सेपरेट होत असताना वरच्या साईडला स्ट्रेन क्रिएट होईल, टेन्शन. मग ते टेन्शन परत यांना कॉईल करायला मजबूर करेल. तर ते टेन्शन रिलीज करण्याचं जे काम आहे तर ते कोण करतंय बाळांनो, तर तो टोपोआयसोमरेज करतो, लक्षात ठेवायचं आहे. पहिला एन्झाईम शिकवलाय टोपोआयसोमरेज. नेक्स्ट, यानंतर सेकंड एन्झाईम जो आहे तो आहे हेलिकेज. सेकंड एन्झाईम कोणता आहे? हेलिकेज, किंवा यालाच आपण म्हणतो अनवाइंडिंग एन्झाईम म्हणतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे जे DNAचे दोन स्टँड आहेत त्यांना सेपरेट करण्याचं काम हा करतो, लक्षात ठेवायचं. इट अनवाइंड और सेपरेट म्हटलं तरी चालेल. इट अनवाइंड टू स्टँड ऑफ DNA बाय ब्रेकिंग हायड्रोजन बॉन्ड तोडून DNAचे दोन स्टँड सेपरेट करण्याचं काम कोण करतं तर तो हेलिकेज करतो. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, तिसरा जो एन्झाईम आहे तो आहे SSBP किंवा SSB म्हणतो आपण, लक्षात ठेवायचं. SSB काय आहे तर हा आहे सिंगल स्टँडेड बाइंडिंग प्रोटीन. कोण आहे हा? सिंगल स्टँडेड बाइंडिंग प्रोटीन आहे. आणि सिंगल स्टँडेड बाइंडिंग प्रोटीन हा आहे तर याचा रोल काय आहे तर लक्षात ठेवायचं आहे. SSB इट प्रिव्हेंट, इथे लिहितोय मी याचा रोल. यस, इट प्रिव्हेंट रिॲनेलिंग ऑफ टू स्टँड ऑफ DNA. DNAच्या दोन स्टँडला परत न गुंडाळवायचं, न एकत्र येऊ देण्याचं काम कोण करतं तर SSB. नावातच आहे, सिंगल स्टँडेड बाइंडिंग प्रोटीन. म्हणजे सिंपल आपण याला म्हणू शकतो, इट स्टॅबिलाइज सेपरेटेड सिंगल स्टँड. म्हणजे सेपरेट केलेले जे दोन स्टँड आहेत तर ते स्टॅबिलाइज करण्याचं काम करतो.
एन्झाईम नंतर शिकवण्याचा हा उद्देशच आहे की प्रत्येकाचं फंक्शन सांगत असताना तो रिप्लिकेटिंग फोर्क आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे, लक्षात ठेवायचं. म्हणजे इट प्रिव्हेंट रिॲनेलिंग ऑफ टू स्टँड ऑफ DNA मीन्स इट स्टॅबिलाइज द सेपरेटेड सिंगल स्टँड. सेपरेटेड सिंगल स्टँडला स्टॅबिलाइज करण्याचं काम करतो. चला परत एकदा सांगतोय, एन्झाईममध्ये पहिला एन्झाईम शिकवतोय टोपोआयसोमरेज किंवा DNA गायरेज. इट प्रिव्हेंट द टॉर्सिओनल स्ट्रेन, महत्त्वाचा वर्ड आहे. इट रिलीजेस स्ट्रेन प्रोड्यूस ॲट टॉप ऑफ रिप्लिकेटिंग फोर्क. दोन सेपरेट झाल्यामुळे जो टेन्शन क्रिएट होतं टॉपला ते रिलीज करण्याचं. हेलिकेज अनवाइंडिंग एन्झाईम म्हणतो, DNAचे दोन स्टँड सेपरेट करण्याचं काम करतो, लक्षात ठेवायचं. SSB सिंगल स्टँडेड बाइंडिंग प्रोटीन आहे, हा लक्षात ठेवायचं. ओके, आणि हा इट प्रिव्हेंट द रिअनेलिंग ऑफ टू स्टँड ऑफ DNA म्हणजे दोन स्टँडला परत एकत्र न येऊ देण्याचं काम हा करतोय. समजते सर्वांना. नेक्स्ट यानंतर जो पुढचा एन्झाईम आहे, नेक्स्ट एन्झाईम तो आहे प्रायमेज. ओके, आणि जो RNA प्रायमेज एन्झाईम आहे तर तो RNA प्रायमर सिंथेसिससाठी महत्त्वाचा रोल प्ले करतो. बघा नेक्स्ट पुढचा एन्झाईम आहे फोर्थ वन, प्रायमेज. आणि प्रायमेजचा काय रोल आहे तर लक्षात ठेवायचं, हेल्प फॉर सिंथेसिस ऑफ RNA प्रायमर. कुणाला सिंथेसिस करण्यासाठी, RNA प्रायमरला तयार करण्यासाठी कोण महत्त्वाचं आहे, प्रायमेज महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हेल्प फॉर सिंथेसिस ऑफ RNA प्रायमर, क्वेश्चन माइंडमध्ये आला असेल की सर RNA प्रायमरचं काय काम आहे. ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. RNA प्रायमर काय आहे, इट इज अ स्मॉल सेगमेंट ऑफ RNA, स्मॉल सेगमेंट ऑफ RNA काय आहे, RNAचा एक छोटासा सेगमेंट आहे, लक्षात ठेवायचं. स्मॉल सेगमेंट ऑफ RNA किंवा ऑलिगोन्यूक्लियोटाइड आहे, हा लक्षात ठेवायचं. ऑलिगोन्यूक्लियोटाइड आहे, RNAचा छोटा सेगमेंट आहे. याची जी बेस पेअरिंग असते विच इज कॉम्प्लिमेंटरी टू स्मॉल सेगमेंट ऑफ DNA. ज्या ठिकाणी RNA प्रायमर गेला होता त्याची बेस पेअरिंग ही कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. कुणाला कॉम्प्लिमेंटरी असणार आहे, DNAच्या 5' एंडचा जो छोटा सेगमेंट, 3' एंडचा जो छोटा सेगमेंट आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. मग आपण इथं घेऊ शकतो की हा जो RNA प्रायमर आहे, RNA प्रायमर हा कुठं अटॅच होतो तर RNA प्रायमर अटॅच ॲट 3' एंड ऑफ DNA स्टँड. DNA स्टँडच्या 3' एंडला अटॅच होतो. कोणत्या एंडला, डोळ्यासमोर दिसत असेल, 3' एंडला अटॅच होतो, लक्षात ठेवायचं. अँड इट इनिशिएट DNA रिप्लिकेशन किंवा न्यू स्टँड सिंथेसिस म्हटलं तरी चालेल. DNA रिप्लिकेशन इनिशिएट करण्यासाठी कोण लागतो, RNA प्रायमर लागतो, लक्षात ठेवायचं आहे, न्यू स्टँड तयार होण्यासाठी. समजते सर्वांना. RNA प्रायमर. आता हा जो RNA प्रायमर आहे याला कोण रिमूव्ह करतं, लक्षात ठेवायचं आहे. तर मी पुढे सांगतो यूकॅरियोटमध्ये कोण आणि प्रोकॅरियोटमध्ये. इट इनिशिएट द DNA रिप्लिकेशन किंवा न्यू स्टँड सिंथेसिस करण्याचं काम करतो, लक्षात ठेवायचं. आता तुम्ही जर पाहिलं असेल की लीडिंग स्टँड आपण जर बघितला, लीडिंग स्टँड, ओके, लीडिंग स्टँड तयार होण्यासाठी किती RNA प्रायमर वापरले होते, एक सिंगल RNA प्रायमर. यस, 1 RNA प्रायमर रिक्वायर्ड. किती, एकच लागतोय, बरोबर. आणि लॅगिंग स्टँड तयार होत असताना तुम्ही पाहिलं असेल, लॅगिंग स्टँड तयार होत असताना तुम्ही पाहिलं असेल की मेनी RNA प्रायमर आर रिक्वायर्ड. मेनी RNA प्रायमर रिक्वायर्ड. नंबर ऑफ RNA प्रायमर लागतात, लक्षात ठेवायचं. मेनी RNA प्रायमर रिक्वायर्ड कशासाठी तर लॅगिंग स्टँड तयार होण्यासाठी. आणि लीडिंग स्टँड तयार होण्यासाठी एकच RNA प्रायमर लागतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रायमेज एन्झाईम हे RNA प्रायमरसाठी लागतो. आणि RNA प्रायमर हा DNA पॉलिमरेजला ॲक्टिवेट करण्यासाठी लागतो, लक्षात ठेवायचं. ओके, RNA प्रायमरसाठी
प्रायमेज एन्झाईम महत्त्वाचा रोल प्ले करतोय. नेक्स्ट यानंतर पुढचा जो एन्झाईम आहे तर तो आहे DNA पॉलिमरेज. बघा DNA पॉलिमरेज. ओके, नेक्स्ट एन्झाईम आहे DNA पॉलिमरेज. आता DNA पॉलिमरेजला जर आपण पाहिलं बाळांनो तर हा सर्वात महत्त्वाचा एन्झाईम आहे. NCERTमध्ये याचा उल्लेख असा केलेला आहे DNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज. DNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज. DNA पॉलिमरेज. DNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज. पण ज्यावेळेस तुम्ही मेडिकलला जाल MBBSला तर तिथं शिकवत असताना DNA पॉलिमरेज हा DNA आणि RNA मध्ये वेगवेगळा असतो, लक्षात ठेवायचं. DNA पॉलिमरेज हा यूकॅरियोट आणि प्रोकॅरियोटमध्ये वेगवेगळा असतो असं म्हणायचं मला की DNA पॉलिमरेज मेन फंक्शन काय आहे. सिंपल, आपल्या सिलेबससाठी महत्त्वाचं आहे की इट सिंथेसाइज न्यू स्टँड ऑफ DNA. न्यू स्टँड ऑफ DNA म्हणजे DNAचा नवीन स्टँड तयार करण्यासाठी कोणता एन्झाईम महत्त्वाचा आहे तर DNA पॉलिमरेज महत्त्वाचा आहे. म्हणजे इट कॅरी आउट पॉलिमरायझेशन ऑफ डीऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड्स. डीऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड्सला जोडून एक नवीन DNAचा स्टँड तयार करण्याचं काम कोणाचं आहे DNA पॉलिमरेजचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट मग हा DNA पॉलिमरेज थोडा डिटेलमध्ये आपण घेऊया की हा नेमकं काम काय करतो. बघा नेक्स्ट DNA पॉलिमरेज प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोटमध्ये कसं काम करतो. DNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज हे नाव आपल्याला नीटसाठी लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट बघा DNA पॉलिमरेज इथे घेऊ आपण. DNA पॉलिमरेज आपण सुरुवातीला घेऊया प्रोकॅरियोटमध्ये. कुणामध्ये घेऊ प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA पॉलिमरेज हा 3 टाईपचा आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये किती 3 टाईपचा DNA पॉलिमरेज आहे. जो पहिला टाईप आहे फर्स्ट टाईप जो आहे आपण अशा प्रकारे 3 कॉलम करूया याला. तो आहे DNA पॉलिमरेज 1. ओके, 3 कॉलममध्ये आपण फर्स्ट 1 घेऊया. DNA पॉलिमरेज 1. आता शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो DNA पॉलिमरेज 1. DNA पॉलिमरेज 1चं काय फंक्शन आहे तर लक्षात ठेवायचं. याचं फंक्शन आहे DNA प्रूफ रीडिंग. हे याचं मेन फंक्शन आहे. DNA प्रूफ रीडिंग हे याचं मेन फंक्शन आहे. याच सोबत याचं ऑदर फंक्शन आहे DNA रिपेअर करणं. DNA प्रूफ रीडिंग म्हणजे काय सर, जर कधी चुकून न्यूक्लियोटाइड चुकीचा आला तर त्याला काढून करेक्ट न्यूक्लियोटाइड ॲड करणं याला DNA प्रूफ रीडिंग म्हणतो. लक्षात ठेवायचं, चुकीच्या न्यूक्लियोटाइडला रिमूव्ह करून करेक्ट न्यूक्लियोटाइड ॲड करण्याचं काम करतो DNA पॉलिमरेज 1. तसंच DNA रिपेअर करतो. जर DNA मध्ये कुठं फ्रॅगमेंट वगैरे जर जोडलेले नसतील तर त्याला रिपेअर करण्याचं काम हा करतो, लक्षात ठेवायचं आहे. आणि महत्त्वाची ॲक्शन आहे याची की इट रिमूव्ह करतो RNA प्रायमरला हा रिमूव्ह करण्याचं काम करतो. कोणाला रिमूव्ह करतो RNA प्रायमर. पर्टिक्युलर क्वेश्चन येऊ शकतो RNA प्रायमर कोण रिमूव्ह करतो तर DNA पॉलिमरेज 1 हा RNA प्रायमरला रिमूव्ह करण्याचं काम करतो, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट सेकंड आपण घेऊया. सेकंड आहे DNA पॉलिमरेज 2. प्रोकॅरियोटमधले शिकवतोय DNA पॉलिमरेज 2. DNA पॉलिमरेज 2 मध्ये लक्षात ठेवायचं याचं पहिलं फंक्शन आहे DNA प्रूफ रीडिंग म्हणजे चुकीचा न्यूक्लियोटाइड बाजूला काढून टाकणे. आणि सेकंड फंक्शन आहे याचं DNA रिपेअर. आता DNA रिपेअर सर दोघांचं फंक्शन आहे.
पर्टिक्युलर क्वेश्चन विचारला तर हे DNA रिपेअर याचं मेजर फंक्शन आहे. काय आहे? मेजर फंक्शन. आणि इथे हे मायनर फंक्शन आहे. मायनर फंक्शन आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे रिपेअर कराय मेन काम कोण करतं? DNA पॉलिमरेज 1 करतो, लक्षात ठेवायचं. यानंतर जो तिसरा टाईप आहे, थर्ड वन, तो आहे DNA पॉलिमरेज 3. आणि DNA पॉलिमरेज 3 याचं मेन फंक्शन जे आहे, मेन फंक्शन आहे याचं सिंथेसिस ऑफ लीडिंग and lagging strand of DNA. Lagging strand of DNA चे हे स्टँड तयार करणे याचं काम आहे. सिंथेसिस ऑफ लीडिंग अँड लॅगिंग स्टँड ऑफ DNA, लक्षात ठेवायचं. आणि याच सोबत याची DNA प्रूफ रीडिंग ॲक्टिव्हिटी पण आहे. प्रूफ रीडिंग, DNA प्रूफ रीडिंगचं काम कोण करतात? तिघंही करतात, हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. समजते सर्वांना? तर प्रोकॅरियोटमध्ये DNA पॉलिमरेज हा 3 टाईपचा आहे, 1, 2 आणि 3. तिघांचंही कॉमन फंक्शन DNA प्रूफ रीडिंग आहे. याचं मेन फंक्शन आहे DNA रिपेअर आणि रिमूव्हल ऑफ RNA प्रायमर, हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, आणि याचं मेन फंक्शन आहे सिंथेसिस ऑफ लीडिंग अँड लॅगिंग स्टँड ऑफ DNA पॉलिमरेज 3 हा आपल्या नीटला अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. यालाच त्यांनी DNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज हे नाव दिलेलं आहे. नेक्स्ट, चला पुढे. नेक्स्ट, यानंतर DNA पॉलिमरेज हा यूकॅरियोटिक सेलमध्ये कशा प्रकारे असतो, लक्षात ठेवायचं. बघा, नेक्स्ट DNA पॉलिमरेज यूकॅरियोटिक सेलमध्ये बाळा 5 टाईपचा DNA पॉलिमरेज आहे. किती टाईपचा? 5 टाईपचा. जो पहिला टाईप आहे, आता याच्यामध्ये आपण अशा प्रकारे एकासमोर एक लिहू. जो फर्स्ट टाईप आहे, फर्स्ट टाईप तो आहे DNA पॉलिमरेज अल्फा. DNA पॉलिमरेज अल्फा हेल्प हा कशाला मदत करतो? तर इट हेल्प फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ प्रायमेज ॲक्टिव्हिटी. प्रायमेज कशाला लागतो? RNA प्रायमर सिंथेसिससाठी लागतो. जर त्याची ॲक्टिव्हिटी मेंटेन करण्याचं काम करतो DNA पॉलिमरेज अल्फा. सेकंड वन आहे DNA पॉलिमरेज बीटा. DNA पॉलिमरेज बीटा हा DNA रिपेअर करण्याचं काम करतो. DNA रिपेअर करण्याचं काम करतो. बेटा रिपेअर करत असतो. घरच्यांना, आई वडिलांना वगैरे आजारी पडले तर दवाखान्यातून वगैरे आणण्याचं. बीटा DNA रिपेअर करण्याचं काम करतो, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, तिसरा जो टाईप आहे तो आहे DNA पॉलिमरेज गामा. कोण आहे? DNA पॉलिमरेज गामा. आणि मा फॉर मायटोकॉन्ड्रियाचा DNA सिंथेसिस करण्यासाठी. सिंथेसिस मायटोकॉन्ड्रियल DNA किंवा मायटोकॉन्ड्रिया म्हटलं तरी चालेल. ओके, नेक्स्ट मायटोकॉन्ड्रियल DNA, गामा मायटोकॉन्ड्रियल DNA. नेक्स्ट, यानंतर फोर्थ वन आहे DNA पॉलिमरेज डेल्टा. DNA पॉलिमरेज डेल्टा. आणि DNA पॉलिमरेज डेल्टा कशाला मदत करतो? तर हा मदत करतो, लक्षात ठेवायचं आहे, सिंथेसिस ऑफ लॅगिंग स्टँड सिंथेसिससाठी मदत करतो. कोण? DNA पॉलिमरेज डेल्टा. आणि लास्ट वन आहे DNA पॉलिमरेज इप्सिलॉन. आणि हा मदत करतो सिंथेसिस ऑफ लीडिंग स्टँड. काय? लीडिंग स्टँड सिंथेसिससाठी मदत करतो. सिंथेसिस ऑफ लीडिंग स्टँडसाठी इप्सिलॉन, लॅगिंग स्टँडसाठी डेल्टा, गामा कशासाठी? मायटोकॉन्ड्रिया, बीटा DNA रिपेअर आणि अल्फा प्रायमेज ॲक्टिव्हिटी रेग्युलेट करण्याचं काम करतो. अशा प्रकारे DNA पॉलिमरेज आहे. कुणामध्ये बाळा? यूकॅरियोटिक सेलमध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, यानंतर आपण महत्त्वाचा एन्झाईम पुढे कंटिन्यू करू. DNA पॉलिमरेज नंतर एक पॉईंट अजून सांगतो की जी प्रूफ रीडिंग ॲक्टिव्हिटी हे फंक्शन कुणाचं आहे? तर DNA
पॉलिमरेज, गामा, डेल्टा आणि इप्सिलॉन या सर्वांचं फंक्शन आहे यस DNA प्रूफ रिडिंग. DNA प्रूफ रिडिंग समजते सर्वांना. DNA प्रूफ रिडिंग यू कॅरिओटमध्ये कोणाचं काम आहे तर लक्षात ठेवायचं आहे DNA, पॉलिमरेज, अल्फा, गॅमा, डेल्टा आणि इप्सिलॉन हे सर्व काम करतात, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट यानंतर पुढचा जो एन्झाईम आहे तो आहे DNA लायगेज. अत्यंत महत्त्वाचं एन्झाईम आहे DNA लायगेज जोडणारा एन्झाईम आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट एन्झाईम आहे DNA लायगेज. आणि लायगेज एन्झाईमचं काय फंक्शन आहे तर लक्षात ठेवायचं आहे. इट जॉईन द ओकाझाकी फ्रॅगमेंट ऑफ DNA. इट जॉईन द ओकाझाकी फ्रॅगमेंट ऑफ DNA. DNAचे ओकाझाकी फ्रॅगमेंट जॉईन करण्याचं काम करतो, लक्षात ठेवायचं. ओकाझाकी फ्रॅगमेंट किंवा सेगमेंट ऑफ DNA जोडण्याचं काम करतो लायगेज, लक्षात ठेवायचं. जॉईन द सिंपल म्हणू शकतो आपण, जॉईन द DNA सेगमेंट. ओके, सेगमेंट. यस, इट रिक्वायर एनर्जी. रिक्वायर एनर्जी. या प्रोसेससाठी काय लागते तर एनर्जी लागते, लक्षात ठेवायचं आहे जॉईनिंगसाठी. समजते सर्वांना. तर अशा प्रकारे हा DNA लायगेज काम करतो, लक्षात ठेवायचं. किंवा कधी कधी क्वेश्चन होऊ शकतो, इट सील द निक्स ऑफ DNA. म्हणजे निक्स म्हणजे छोटे छोटे फ्रॅगमेंट आणि सील म्हणजे सिवणे, बरोबर. ते जोडण्याचं काम कोण करतो, हा DNA लायगेज करतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता DNA रिप्लिकेशन याच्यासाठी लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, लक्षात ठेवायचं आहे. स्टार करून एक पॉईंट इथं लिहितो मी. DNA रिप्लिकेशन require large amount of energy, okay, which is provided by ATP. कोण प्रोव्हाइड करतं, ATP प्रोव्हाइड करतो. ATP काय बाळा, ॲडिनोसिन आहे आणि ट्रायफॉस्फेट आहे. म्हणजे कोण आहे, हा एक न्यूक्लियोटाईड आहे, जस्ट न्यूक्लियोटाईडस. आणि मग जे शेवटचे ट्रायफॉस्फेट आहे तर लास्ट बॉन्ड बिटवीन लास्ट टू फॉस्फेट, बॉन्ड बिटवीन लास्ट टू फॉस्फेट इज हाय एनर्जी बॉन्ड. कसा आहे, हाय एनर्जी बॉन्ड आहे, लक्षात ठेवायचं. बॉन्ड बिटवीन लास्ट टू फॉस्फेट, लास्ट 2 फॉस्फेटमधला जो बॉन्ड आहे तर तो हाय एनर्जी बॉन्ड आहे, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. DNA रिप्लिकेशन रिक्वायर लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज प्रोव्हाइडेड बाय ATP. आणि ATPचे जे शेवटचे 2 बॉन्ड आहेत, फॉस्फरसमधला जो बॉन्ड आहे तो हाय एनर्जी बॉन्ड असतो आणि त्याचा हायड्रोलिसिस होऊन एनर्जी रिलीज केली जाते, लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे एन्झाईम्स DNA रिप्लिकेशनसाठी महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मेसल्सन आणि स्टॉलचं सेमी कन्झर्वेटिव्ह जे मॉडेल आहे DNAचं तर ते पुढे पाहू. थँक्यू व्हेरी मच.